नमस्कार, किचन मॅजिक विथ सुवर्णा मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आता लवकरच नवरात्र येत आहे, त्यामुळे आपल्याला फराळाचे काय करावे हा नेहमीचाच प्रश्न। म्हणून मी आज आपल्यासाठी घेऊन आले आहे झटपट पौष्टिक उपवासाची शेंगदाण्याची उसळ। सर्वप्रथम शेंगदाणे 2 ते 3 तास पाणी टाकून भिजवून ठेवावे। नंतर शेंगदाणे पाण्यातून काढून कुकर मध्ये टाकावे। आता आपण ह्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकणार आहोत। 4 ते 5 शिट्ट्या घेऊन झाल्या आहेत। आता आपण कुकर गार होण्यापुरती वाट पाहूया। आता शिजवून मऊ झालेले शेंगदाणे आपण एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत। आपण एका कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल गरम केले आहे। त्यात थोडे गरम झाले की गॅस बारीक करावा व त्यात जिरे घालावे। जिरे तडतडल्यावर आता आपण हिरव्या मिरचीची पेस्ट घालणार आहोत। आता आपण त्याचा रंग थोडासा बदलून छान असा परतून घेणार आहोत। आता गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम करावी। आता ह्याच्यामध्ये शिजवलेले शेंगदाणे घालावे। आता याला छान असं परतून घ्यायचे आहे। आता इथे चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि 1 ते 1.5 मिनिट छान असे परतून घ्यायचे आहे। आता गॅस बारीक करून त्याच्यावरती झाकण ठेवावे आणि गरम वाफेवर थोडेसे शिजवून द्यावे। 1 ते 1.5 मिनिटांनी गॅस बंद करावा आणि इथे आपली शेंगदाण्याची उसळ छान अशी परतून घ्यावी। अशा प्रकारे आपली झटपट पौष्टिक उपवासाची शेंगदाण्याची उसळ तयार झाली आहे। आवडल्यास लाईक, सबस्क्राईब